माझे देवळ किंवा आमच्या सर्व मित्रपरिवाराचे, आमच्या फॅमिलीचे, सगळ्याचे, ही फॅमिली माझी, या फॅमिलीचे सगळ्यांचे दैवत आमचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू केलेलं आहे. हे सगळं रक्षक प्रतिष्ठानची स्थापना पूर्वी केलेली समाजकार्य, थोडंफार समाजकार्य चालू होतं, पण 4-5 वर्ष शेवटी पैशाशिवाय समाजकार्य करताय. नुसतं समाजकार्य तुम्ही करून दाखवा, समाजकार्य फक्त करताय, लिमिट आहे, करता येतं पण लिमिट आहे. त्यामुळे 4-5 वर्ष मी परदेशामध्ये होतो माझ्या व्यवसायानिमित्त. अजून माझे व्यवसाय तिकडे चालू आहे, तर मी समाजकार्य करण्यासाठी थोडा सक्षम मला वाटलो आणि माझ्या दैवतांना भेटलो. महाराजसाहेबांचा आशीर्वाद घेतला, महाराजसाहेबांचं डिस्कशन केलं, नंतर मी समाजकार्याला सुरुवात केली. तर सर्वात महत्त्वाचं माझं एक ब्रीद वाक्य आहे, छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा. छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा. म्हणजे छत्रपतींशी एकनिष्ठ राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्या माध्यमातून आम्ही रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करून गावोगावी आम्ही याचं समाजकार्याचं एक जाळं निर्माण करतो. सर्वात महत्त्वाचं की कोणत्याही जातीपातीमध्ये आम्ही अडकणार नाही. मला सर्व जातीचे लोक मला हवे, त्यामुळे सर्व जातींना घेऊन मी हे काम चालू केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला बोलायचं म्हटलं तर औद्योगिक समजा नोकरी संदर्भात कोणाची कामं असतील, कुणाचे जॉब संदर्भात किंवा कुणाचे बाहेर परदेशात कुणा नोकरी हवं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आपण नोकरी देणार आहोत. म्हणजे माझ्या पद्धतीने जेवढं होईल, अनेक जगात अनेक देशामध्ये संपर्क आहे माझा, त्या माध्यमातून काम आम्ही चालू केलेलं आहे. सगळं काय जे ज्या अडीअडचणी येतात, जे जे लोक मला भेटायला येतात, महाराजसाहेबांच्या आशीर्वादाने सगळं आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही यातून सगळ्यांच्या अडचणी सॉल्व्ह करायचा त्यातून प्रयत्न करतोय. तर हे रक्षक प्रतिष्ठानची आता आम्ही थोडेफार पदाधिकारी आम्ही फायनल करतोय. अजून बरेचसे पदाधिकारी फायनल करायचे आहेत. जे काय एक 7-8 जण आम्ही फायनल केले, त्यांना आम्ही आज त्याचं नियुक्तीपत्र आम्ही देतोय आता. आणि महाराजसाहेबांच्या आशीर्वादाने सगळं हे जिल्ह्यांबरोबर, 17 जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आम्हाला जायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही. अनेक लोकांचे मेसेज आले, अनेक लोकांचे फोन आले, दादा तुम्ही पक्षात प्रवेश कुठल्या करताय का, किंवा कुठं तुमची इच्छा आहे का कुठं उभं राहायची. तर महाराजसाहेबांनी शपथ घेऊन सांगतो मी की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही. जे करतोय ही माझे दैवत महाराजसाहेबांसाठी मी करतोय. आणि जे माझी ही फॅमिली, जी जनता आहे, जे मित्रपरिवार आहे, त्यांना कुठेतरी स्टेबल करायचं, यांना कुठेतरी रोजगार द्यायचा, यांना कुठेतरी मला औद्योगिक क्षेत्रात कुठेतरी आणायचंय मला, त्यासाठी मी करतोय. मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही. इच्छा नव्हती, आताही नाही आणि भविष्यातही राहणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं मी क्लिअर करतो की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही, म्हणून मी हे करत नाही. माझ्या दैवतांचा आशीर्वाद घेऊन मी काम चालू केलेलं आहे. मला महाराज साहेबांनी काय कानमंत्र दिलेले त्याप्रमाणे माझं सगळं काम चालू आहे जिल्ह्यामध्ये. तर तुमचं सर्वांचं सहकार्य असू द्या हेच भावना व्यक्त करतो. हे पदाधिकारी निवडले त्यांचं नेमकं काम काय करतात? पदाधिकारी कसं असतं की मी जिल्ह्यामध्ये 4 दिवस असतो, 4 दिवस व्यवसाय निमित्त बाहेर असतो. म्हणजे काय पुणे असेल, मुंबई असेल, परदेशात असेल, म्हणजे अनेक ठिकाणी व्यवसाय चालू आहे आणि सगळे क्लिअर व्यवसाय चालू आहे. तर ह्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काय होतं की अनेक लोक मला संपर्क साधू शकत नाही. प्रत्येक फोन मी अटेंड नाही करू शकत असं. तर माझे जे पदाधिकारी घ्या, की माझे भाऊ घ्या, माझे मित्र घ्या, हे सगळे यांचं काम काय तर लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं, ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी ठामपणे उभं राहणं आणि तो अन्याय सॉल्व्ह करून घेणं, हे पदाधिकाऱ्याचं काम.